नमस्कार, माझे नाव कादंबरी सतीश गाडगे. मी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला मणिकर्णिका म्हणजे झाशीच्या राणीची गोष्ट सांगणार आहे. चंपून उठली 1857 मध्ये. तलवार ती जुनी होती, तलवार ती जुनी होती. बुंदेलच्या लोकांकडून ऐकली होती कहाणी. रडली ती मर्दासारखी. ती होती झाशीची राणी म्हणजेच मणिकर्णिका. मणिकर्णिकाला सगळे लहानपणी मनू म्हणायचे. मनूला अभ्यासाची खूप आवड होती, पण केवळ ती 4 वर्षाचीच असताना तिच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर तिची सगळी जबाबदारी तिच्या वडिलांच्या खांद्यावरती आली. मनूने लहानपणापासूनच राणी होते धडे गिरवले होते. ती तिच्या वडिलांच्या तालमीत युद्ध कलेत निपुण झाली. घोडेस्वारी, पट्टेबाजी, निशाणेबाजी याच्यात मनू खूप तरबेज होती. 1842 मध्ये मनूचा विवाह झाशीचे महाराज गंगाधरराव यांच्याशी झाला. लग्नानंतर मनूचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. 1851 मध्ये लक्ष्मीबाईंनी एका पुत्राला जन्म दिला. गंगाधररावांना खूप आनंद झाला, पण तो आनंद फार काळ काही टिकू शकला नाही. जेव्हा तो मुलगा 4 महिन्यांचाच होता तेव्हा त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई आणि महाराज खूप दुःखी होते. महाराजांना हे दुःख सहन झाले नाही, म्हणून लवकरच त्यांनी अंथरूण पकडले. लक्ष्मीबाईंनी मूल दत्तक घ्यायचं ठरवले. गंगाधररावाने आपल्या दूरच्या नातेवाईकाकडून दामोदर नावाच्या मुलाला दत्तक घेतले. थोड्या दिवसानंतर गंगाधररावांचा सुद्धा मृत्यू झाला. महाराजांच्या मृत्यूनंतर राणी प्रजेवर राज करू लागली. राणी म्हणाली की आता प्रजेचे भविष्य माझ्या हातात आहे. मी त्यांच्या अपेक्षा भंग करणार नाही. राणीने प्रजा खूप व्यवस्थित सांभाळली. तिने सगळे वादविवाद सहज सोडवले. थोड्या दिवसात प्रजा पूर्ण राणीवर खुश होती. थोड्या दिवसानंतर राणीने तिच्या मुलाला दामोदरला उत्तराधिकारी घोषित करायचे ठरवले, म्हणून तिने लॉर्ड डलहौसींना आदेश पाठवला, पण लॉर्ड डलहौसीने तो आदेश नाकारला. थोड्या दिवसांनंतर लॉर्ड डलहौसीने तो आदेश नाकारला. लॉर्ड डलहौसी बंगल्याचे निरीक्षण करायला आले. तेव्हा त्यांनी म्हणाले की तुम्हाला तुमचे सगळे आदेश ब्रिटिशांच्या हाताखाली द्यायला लागेल. राणी म्हणाली की मैं मेरी झाशी नहीं दूंगी. अशा प्रकारे राणीने तिच्या छोट्याशा आयुष्यात खूप काही सहन केले आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.